महत्त्वपूर्ण अशा 60 पेक्षा जास्त आयुर्वेदिक आजीबाईंच्या बटव्यातील फायदेशीर अशा 100% काम करणाऱ्या खूप साऱ्या किचन टिप्स। रात्री झोपायच्या आधी जेवणानंतर एक छोटासा अद्रकचा तुकडा खाल्ला तर पोट बाहेर येत नाही। चणा डाळीच्या पाण्याने 6 ते 8 दिवस तोंड धुतल्याने डाग कमी होतात आणि चेहरा चमकतो। चहा नेहमी रिकाम्या पोटी न पिता काहीतरी खाऊन प्यावा, नाही तर बऱ्याच रोगांचं कारण बनतो। जेवताना पाणी पिऊ नये। जेवणाच्या आधी 1 तास पोटभर पाणी प्यावं आणि जेवणानंतर अर्ध्या तासाने पाणी पिणं योग्य। पोटात किडे झाले असतील आणि पोटात दुखत असेल, कुरमी झाल्या असतील तर मुळ्याचे पाने कच्ची चावून खावी, किडे मरतात। रात्री झोप येत नसेल तर मखाना दुधामध्ये शिजवून प्यावा आणि पायाला तेल लावून मसाज करावा, लगेच झोप येते। जास्त थंड पाणी प्यायलं तर म्हातारपण लवकर येतं, त्यामुळे शक्यतो हे टाळा। कपड्यांवर डाग पडले असतील आणि लवकर जात नसतील तर लिंबू चोळून डाग धुवा, लगेच निघून जातात। ग्रीन टी मध्ये लसूण पाकळी किसून प्यायल्याने ताकद येईल आणि मासिक पाळीही लवकर येते। दही बरोबर बदाम खाल्ले तर ताकद येते, कमजोरी दूर होते। भात नेहमी कमी खाल्ल्याने दम्याची बिमारी किंवा आजार होत नाही। पालक खाल्ल्याने श्वसन आणि आतड्यांचे आजार दूर पळतात, म्हणजे सहसा होतच नाही। म्हातारपण लवकर येऊ नये असं वाटत असेल तर जेवणात किसलेल्या आल्याचा वापर करावा। कच्चं दूध हाडं मजबूत बनवतं, त्यामुळे सकाळी कच्चं दूध आणि 4 खजूर नक्की घ्या। स्मरणशक्ती कमजोर झाली असं वाटत असेल तर खायचं पान घ्या आणि चावून चावून गिळून टाका, याने फरक पडतो। गरम पाण्याने डोकं धुतलं तर केस कमजोर होऊन गळायला लागतात। पोट वाढलं असेल आणि ते कमी होण्यासाठी पाण्यामध्ये संत्र्याचे बी घालून प्या, चरबी वितळते। गळ्यामध्ये सारखं करपट ढेकर किंवा जलन होत असेल तर टरबूज खा, खूप उपयोगी आहे। हसणं हे एक नैसर्गिक औषध आहे डोक्यातील ताण तणाव कमी करण्यासाठी। गाजरचा वापर केल्याने, म्हणजेच गाजरची भाजी किंवा गाजर जेवणामध्ये वापरल्याने हृदयाचे आजार असलेल्या लोकांना त्याचा खूप फायदा होतो। केस जर लांब सडक हवे असतील तर रोज बदाम तेलाने मॉलिश करा आणि साध्या पाण्याने केस धुवा। गाईचं कच्चं दूध चेहऱ्यावर लावल्याने चेहरा उजळतो। हो, नक्की 100% करून बघाच। दुधाबरोबर काळी खजूर खाल्ली तर विसर भोळेपणा नाहीसा होतो, असं डॉक्टरांचंही म्हणणं आहे। छातीत जळजळ होत असेल तर स्ट्रॉबेरी ही खूप उपयुक्त समजली जाते। खूप कमजोरी आली असेल किंवा जाड व्हायचं असेल, अशक्तपणा असेल तर रात्रीच्या जेवणानंतर केळी खावी, काही दिवसातच वजन वाढेल। लिंबू, ओवा, सुकामेवा हे शुगरच्या लोकांसाठी खूप औषधी काम करतात। रक्तवाढीसाठी नेहमी जेवताना एक उकडलेल्या बीटचा वापर करा, रक्त पातळी लगेच वाढते। केळी ब्लड प्रेशरला कंट्रोल करतात, माहित नसेल तर नक्कीच करून बघा। भाजले असेल तर लगेच अंड्याचा पांढरा भाग भाजलेल्या जागी लावा, म्हणजे डाग पडत नाहीत। प्रमाणात जेवण न करता जास्त प्रमाणात खाल्लं तर हृदय कमजोर होतं। जेवढं पोटात भूक आहे तेवढंच खा। दररोज दही खाल्ल्याने शरीराच्या बऱ्याच आजारांना लांब ठेवता येतं। ज्या लोकांना मासे खाण्याची सवय असते ते लोक हृदयाच्या आजारापासून लांब असतात।
जास्त थंड पाणी पिणाऱ्या लोकांना हार्ट अटॅकचा धोका असतो. ताप उतरत नसेल तर वेलची गरम पाण्यात उकळून त्याचं पाणी कोमट करून प्यावं म्हणजे ताप उतरतो. पाणी कमी प्रमाणात प्यायल्याने ओठ काळे पडण्याची शक्यता असते. जे लोक रात्री खूप काळ जागरण करतात त्यांना वेडेपणा येण्याची शक्यता असते. मसूरच्या डाळीचा जेवणात जास्त वापर केल्याने पोटाचे सगळेच आजार नाहीसे होतात. थँक्स फॉर वॉचिंग.